नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आपल्या सर्वांकडे एकतरी अशी रिकामी बादली जी असते, बकेट जे असते ते पडलेली असते. तर आज आपण एक पिलो कवर घेणार आहोत आणि या बकेटमध्ये घालणार आहोत. त्यामुळे आपलं जे सर्व जे काम आहे, रोजची कामं आहे, अगदी सोपी होणार आहे. मी या ठिकाणी भरपूर महत्त्वाच्या रोजच्या कामामध्ये उपयोगात येणाऱ्या अशा भरपूर युजफुल टिप्स आणि ट्रिक्स आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या तुमची जी कामं आहे ते अगदी सोपी होणार आहे त्या बघून. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल. तर बघा, रिकामी बकेट तर सर्वांच्याच घरी असते. आज आपण या बकेटचा अतिशय सुंदर वापर करणार आहोत. तर चला बघूया आपली पहिली टिप्स काय आहे ते. तर बघा, मी या ठिकाणी एक चार्जर घेतलेला आहे. आता चार्जरचा आपण कशा पद्धतीने वापर करणार आहोत ते या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, आपण काय करतो की मोबाईल आपण वापरतो. कधी आपल्याला एखादा व्हिडिओ शूट करायचा असतो, मोबाईल पकडायला घरामध्ये कुणीच नसतं. तर अशा वेळेस आपण त्याला स्टँड वगैरे समजा आपल्याकडे नसेल, तर आपण काय करतो, एखादी वस्तू मोबाईलच्या पाठीमागे किंवा पुढून लावतो आणि हा जो मोबाईल आहे अशा पद्धतीने व्हिडिओ बनवण्यासाठी ठेवतो. परंतु काय होतं की ती जी वस्तू आहे ती व्यवस्थित परफेक्ट नसल्यामुळे आपला मोबाईल जो आहे तो तिथे अडकत नाही, खाली पडतो. तर तुम्हाला असं कधी वाटतं की आपल्याला फोटो किंवा व्हिडिओ शूट करायचा आहे आणि एक्स्ट्राचा माणूस देखील नाही आपल्याकडे, तर त्यावेळेस तुम्ही हे चार्जर घेऊ शकतात. आणि बघा, चार्जरला आपण हा मोबाईल अगदी आरामात अडकू शकतो. तुम्ही वरती, खाली, डब्यावरती, कुठेही जिथे लागेल तिथे हे चार्जर ठेवू शकतात. अजिबात कोणाची गरज पडणार नाही. किंवा तुम्ही मोबाईलवरती एखादी सिरियल म्हणा किंवा एखादा व्हिडिओ जर बघत असाल, रेसिपीचं बघत असाल, किचनमध्ये काम करता करता तुम्हाला मोबाईल बघायची आवड असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही चार्जरचा यूज करून तुमचा मोबाईल अगदी आरामात ठेवू शकतात. किंवा लहान मुलांना देखील तुम्ही ही ट्रिक दाखवून त्यांना देखील मोबाईल बघण्यास सांगू शकतात, जेणेकरून डोळ्यांना त्रास होणार नाही. मोबाईल लांब असेल, जेवण करताना वगैरे काही बघायला देत असाल लहान मुलांना, तर ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येत असते. त्यानंतरची दुसरी आणि महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे बांगड्यांसाठी. आता काचेच्या बांगड्या आपल्या सर्वांकडेच असतात, परंतु बाहेर कुठे गावी गेलो की ह्या ज्या बांगड्या आहे आपण बॅगमध्ये घेऊन जातो किंवा एखाद्या पेपरमध्ये रॅप करून घेऊन जातो. परंतु काय होतं, तिथपर्यंत जाईपर्यंत आपली एकतरी बांगडी फुटते, तुटते आणि त्यावेळेस आपलं भरपूर नुकसान होतं, पैसे देखील वाया जातात. तर असं होऊ नये यासाठी बघा, ही ट्रिक वापरायची आहे. तर तुम्ही घरात देखील बांगड्या जर ठेवत असाल काचेच्या, तरी देखील याला अशा पद्धतीने रबर बँड लावायचा आहे आणि अगदी आरामात रबर बँडने ह्या ज्या बांगड्या आहेत त्या पूर्ण पॅक होतात, अजिबात निघत नाही, एक पूर्ण सेट तयार होतो. तसंही हे छोटे छोटे जे रबर बँड असतात ते आपल्या घरामध्ये भरपूर पडलेले असतात, पैशांना लावलेले, किंवा 10 रुपयाच्या पॅकेटमध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये हे रबर बँड दुकानात कुठेही मिळतात. आणि बघा, आपल्या ज्या बांगड्या आहेत त्या अगदी आरामात पूर्ण जो सेट आहे बांगड्यांचा तो पॅक झाला आहे. कितीही बांगड्या इकडे तिकडे कुठेही पडल्या तरीही त्या फुटणार नाही किंवा व्यवस्थित राहतील. बघा, अतिशय सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा. यामुळे तुमची पैशांची भरपूर अशी बचत होणार आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं पोहोचला ते, आणि त्यानंतर आपली छोटीशी ओळख देखील होईल. तर बघा, आता दुसरी आणि महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे आपण या ठिकाणी पिलो कवर तयार करणार आहोत. तर मी एक जुना ब्लाऊज पीस आहे माझ्याकडे, जो की मी शिवलेला नव्हता. खूप कडक असा ब्लाऊज पीस होता, त्यामुळे मी साडीवरती त्याला काही शिवलेलं नव्हतं. तर असं जर तुमच्याकडे एखादा पीस पडलेला असेल, ब्लाऊज पीस, तर त्याचा तुम्ही अशा पद्धतीने वापर नक्कीच करू शकतात. मी या ठिकाणी एक पिलो घेतलेले आहे आणि या पिलोला आपण सुंदर असं न शिवता, न कट करता कवर तयार करणार आहोत. कवर करून दाखवले आहे, परंतु अशा काठाचं पिलो कवर जे आहे, काठाच्या ब्लाऊज पीसचं पिलो कवर पहिल्यांदाच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे, जे की खूप युनिक आणि नवीन पद्धतीने बनवलेलं आहे. तर बघा, चारही ज्या बाजू आहे व्यवस्थित मी फोल्ड करून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे एक बांगडी आणि बघा, खालच्या साईडने हा जो काठ आहे या काठावरती आपल्याला खालच्या साईडने ही बांगडी ठेवायची आहे आणि वरच्या साईडने एक रबर बँड घ्यायचा आहे आणि रबर बँडने ही बांगडी व्यवस्थित पॅक करायची आहे. आता जो काठ आहे एक्झॅक्ट मी त्या काठावरतीच ही बांगडी जी
आहे ती ठेवलेली आहे, जेणेकरून खूप छान असा बटरफ्लाय सारखा लुक जो आहे तो आपल्या पिलो कवरला येईल. अतिशय सोपी पद्धत आहे आणि दिसायला देखील तितकीच सुंदर आहे. नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका. आता बघा जो काठ आहे तो थोडा जाडसर असल्यामुळे हे जरा लावायला मला अवघड गेलं, परंतु ठीक आहे, मी तरी प्रयत्न करून त्याला व्यवस्थित लावलं. आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीचं हे जे पिलो कवर आहे ते तयार झालेलं आहे. मी याआधी देखील भरपूर असे पिलो कवर तुमच्यासोबत शेअर केलेले होते, परंतु अशा पद्धतीचं काठाच्या साडीचं जे पिलो कवर आहे, ब्लाऊज पीसचं जे पिलो कवर आहे ते पहिल्यांदाच शेअर केलं आणि दिसायला बघा रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे. खूप सुंदर हे पिलो कवर तयार झालेलं आहे आणि आपण याला सोफ्यावरती डेकोरेट करण्यासाठी देखील ठेवू शकतो. चेअरवरती सुद्धा तुम्ही ठेवलं तरीही चालेल. त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे पिलोच्या कवरसाठीच होते. आता पिलो कवर खराब झालं की आपण ते टाकून देतो, त्याचा काही यूज करत नाही किंवा आपण फरची पुसण्यासाठी त्याचा यूज करतो किंवा अदर काही कामासाठी यूज करतो. तर आज आपण याचा फरची पुसण्यासाठीच यूज करणार आहोत, परंतु थोडंसं वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. तर बघा आपल्याकडे वायफर म्हणा किंवा अशा प्रकारे फरची पुसण्याचं जे मॉप असतो तो खराब होतो कधी. आता माझा ठीक आहे, माझा खराब झालेला नाही आहे, परंतु मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी हे सर्व करून दाखवत आहे. तर बघा जर तुमचा देखील मॉप म्हणा किंवा वायफर म्हणा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा याचा वापर करू शकतात. आता याला व्यवस्थित पिलो कवरमध्ये टाकायचं आहे आणि बघा जो पिलो कवरचा वरचा आणि खालचा जो भाग आहे व्यवस्थित असा हातामध्ये पकडायचा आहे. तर बघा व्यवस्थित हातामध्ये पकडून या ठिकाणी तुम्ही कपडे वाळत घालण्याचे जे चिमटे असतात ते देखील तुम्ही याला लावले तरीही चालेल आणि समजा चिमटा नसेल तसं काटेपिनने तरी याला पॅक करून घेतलं तरीही चालेल. तसंही काटेपिन आपल्याकडे अवेलेबल असते, प्रत्येकाकडे एक तरी काटेपिन असतेच. तर बघा अशा पद्धतीने याला पॅक केलेलं आहे आणि तुम्ही अगदी आरामात तुमचं जे घर आहे भिंती वगैरे याने पुसू शकतात, दरवाजे पुसू शकतात, फर्निचर देखील या पद्धतीने पुसू शकतात किंवा फरशीला बघा अगदी ओलं केल्यानंतर अगदी सुंदर असं मॉप जर तुटलेला असेल तुमचा तर तुम्ही याचा वापर नक्की करा. खूप सुंदर आणि सोपी पद्धत आहे. तसंही आपण हाताने फरशी पुसतो तर ते करण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने जर फरशी पुसली तर तुम्हाला काही कमरेचा वगैरे त्रास होत असेल किंवा इमर्जन्सीमध्ये कुठे बाहेर जायचं असेल तर पटकन फरशी यामुळे पुसून होते. नक्की ट्राय करून बघा. त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे बकेटसाठी. तर बघा आपल्याकडे एकतरी अशी खराब झालेली जुनी बकेट घरामध्ये पडलेली असते, तर आपण काय करतो तिला असंच ठेवून दिलेलं असतं. तर असं बिलकुल ठेवून देऊ नका. याचा व्यवस्थित आपण वापर कसा करायचा ते बघूया. आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, लहान मुलांचे टॉईज म्हणा किंवा तुमच्याकडे जर काही एखाद्या वस्तू असतील ज्या की तुम्हाला वाटते की खराब होऊ नये तर त्या सर्व वस्तू तुम्हाला या बकेटमध्ये ठेवायच्या आहे आणि ही जी बकेट आहे ती पिलो कवरमध्ये अशा पद्धतीने पॅक करायची आहे. तर बघा आता पिलो कवर तर आपण खराब झालं की त्याचा यूज तर काही करत नाही, तर या पद्धतीने जर तुम्ही त्याचा यूज केला तर भरपूर तुमच्या वस्तू खराब होण्यापासून वाचतील. आणि बघा वरचा जो भाग आहे तो रबर बँडने मी पॅक केलेला आहे आणि याला तुम्ही कुठेही ठेवून देऊ शकतात. अजिबात घाण दिसणार नाही, व्यवस्थित दिसेल. बकेटचा देखील यूज होईल आणि आपल्या ज्या वस्तू आहे त्या देखील व्यवस्थित राहतील आणि पिलो कवरचा देखील रियूज होईल. आय होप की तुम्हाला सर्व ट्रिक आवडल्या असतील. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.